तर काल आम्ही गेलो होतो माझ्या आईच्या गावाला. तर हे बघा आईने काय काय बांधून दिलं, शेवळ्या, चिवडा, आंबे. काल आम्हाला पानग्याचा पाहुणचार होता म्हणून आईने पानगे सुद्धा बांधून दिले. आणि या डब्यात तर काय आहे मला सुद्धा माहीत नाही. तर आपले आई वडील गरीब असो बा श्रीमंत, ते आपल्या प्रत्येक लेकराला त्यांच्या परी काही ना काही देतच असतात. तर काल आम्ही गेलो होतो माझ्या भाच्याच्या वाढदिवसाला, पण तिथे खूप वादळ वारा पाणी वगैरे होता आणि काल माझा मोबाईलही खराब झाला होता, म्हणून मी व्हिडिओ फोटो काहीच घेऊ शकली नाही. आणि काल आमचा तिकडेच मुक्काम झाला. पण सकाळी यांना कामावर जायचे होते म्हणून आम्ही सकाळी 8लाच गावाकडे निघून आलो. यांनी मला घरी सोडून कामावर गेले, पण मी यांचा टिफिन काही दिलाच नव्हता. म्हणून हे म्हणत होते की तू स्वयंपाक वगैरे करून टिफिन घेऊन बस स्टॉपपर्यंत ये, मग मी तो घ्यायला येईल. म्हणून मी स्वयंपाक वगैरे केला. आईने आंबे दिले होते तर छानपैकी मस्त आंब्याचा रस वगैरे केला आणि टिफिन बांधून मी यांना द्यायला गेली. टिफिन वगैरे दिला आणि मग घरी आली. तर मलाही भूक लागली होती, पण मी म्हटलं की आधी जेवण करील तर कामही होणार नाही, म्हणून मी सगळ्यात आधी घरी येऊन आंघोळ वगैरे केली आणि भूक लागली होती तर जेवण केलं.